नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी मार्फत डीव्हीईटीच्या उपसंचालक पदासाठी आणि आयटीआय कॉलेजच्या प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक पदासाठी जाहिरात काढण्यात आलेली होती. उपसंचालक पदासाठी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागत होता, तर प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक पदासाठी 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागत होता. तो टीचिंग, ऍडमिनिस्ट्रेशन आणि प्रोफेशनल या 3 कॅटेगरीमध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं होतं आणि त्याच सोबत आपल्याला एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचं होतं. आज या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बद्दल डिटेलमध्ये आपण या व्हिडिओद्वारे डिस्कस करणार आहोत, कारण सर्वांचा कॉमन हा प्रश्न होता की सर थोडंसं एकदा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बद्दल बोला, कसं हवं, काय हवं, कधीपर्यंत हवं. आज या सर्व प्रश्नांचे उत्तर मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहे. ही आपली बॅच आहे उपप्राचार्य पदासाठी सुद्धा आणि प्राचार्य, निरीक्षक, त्याचसोबत उपसंचालक डीव्हीईटी पदासाठीची. सध्या या बॅचवर 20% डिस्काउंट चालू आहे अक्षय तृतीयाचा. राईट, बॅच मध्ये सर्व गोष्टी तुमच्या एकदम डिटेल मध्ये घेण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर याच्यात टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे, तुम्हाला नोट सुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण काही याच बॅचवर तुम्ही डिपेंड राहू शकता. या बॅचला जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तो व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर चला आता बघा, हा एमपीएससीचा फॉर्मॅट आहे. मिळेल कुठं तर एमपीएससीच्या साईडवर जर गेले तुम्ही, डाउनलोड सेक्शन मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट मिळेल. डायरेक्ट रिक्रुटमेंट साठीचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा हा फॉर्मॅट आहे. आता बऱ्याच लोकांचं कसं होतं की जेव्हा त्यांनी अप्लाय केलं त्यावेळेस त्यांनी सॅलरी स्लिप लावली, अपॉइंटमेंट लेटर लावले, ज्या फॉर्मॅटमध्ये तुमचे सध्याचे एक्सपिरियन्स लेटर आहेत त्या फॉर्मॅटमध्ये लावले. तर हे चालेल का? सध्या पुरतं हे चालेल, कारण एमपीएससी जेव्हा तुम्हाला रिटर्न साठी बोलवते तेव्हा ते हे चेक करत बसत नाही. राईट, आणि करणं 5000 लोकांचं करण्यापेक्षा 400 लोकांचं करतील ना ते, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा. राईट, त्यामुळे आता 5000 लोकांच्या मागे ते लागत बसणार नाही. ते सर्वांना रिटर्न एक्झामिनेशन देऊ देतील. राईट, ज्यांनी आता फॉर्म सबमिट केलं ते सर्व रिटर्न एक्झामिनेशन देऊ शकता. पण जेव्हा रिटर्न एक्झामिनेशनचा रिझल्ट येईल तेव्हा एमपीएससीचं पोर्टल ओपन केलं जातं आणि तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड करावा लागतो आणि तो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या गिवन फॉर्मॅटमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. या फॉर्मॅटमध्ये लागतो. क्लिअर? आता या फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्हाला हे फॉर्मॅटमध्ये इथं खाली लिहिलेलं आहे स्ट्राईक आउट विच इज नॉट ऍप्लिकेबल, बरंचसं काही दिलेलं आहे जे तुमच्या ऍप्लिकेबल नाही आहे ते तुम्ही स्ट्राईक आउट करू शकता. आणि कृपा करून एकाच पेजवर हे पूर्ण प्रिंट घेण्याचा प्रयत्न करा. राईट, नाही तर अर्ध इकडं दुसऱ्या पेजवर साईन असं नका करू. एकाच पेजवर हे पूर्ण प्रिंट आउट घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा. राईट, ज्या ज्या गोष्टी तुमच्या गरजेच्या नाही त्या स्ट्राईक आउट करून टाका. आणि जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या फॉर्मॅटमध्ये ऑर्गनायझेशन कडून घेता, ओके, लक्षात ठेवा की तुम्ही टीचिंग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि प्रोफेशनल या कॅटेगरीमध्ये एक्सपिरियन्स लिहिला. आता तुमची प्रोफाईल चेक करा की कुठल्या ऑर्गनायझेशनचा एक्सपिरियन्स तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये लिहिला. कारण होतं काय, तुम्ही तिथं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेन्शन करता, क्लिअर, कुठं ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये, आणि एक्सपिरियन्स लेटर मध्ये प्रोफेशनल मेन्शन करता. प्रॉब्लेम काय येतो, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अगोदर होतं, त्या लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. बऱ्याच जणांना अनुभव आला असेल, तुम्ही एमपीएससीच्या कॉल सेंटरला जेव्हा कॉल करताना प्रत्येक वेळेस वेगवेगळे उत्तर दिलं जातं. त्यामुळं स्ट्रिक्टली फॉलो करण्याचा प्रयत्न करा की आपण जी प्रोफाईल बनवली त्या प्रोफाईल मध्ये कशा कॅटेगरीचा एक्सपिरियन्स लिहिला तसाच इथं लिहायचा. इथं पूर्ण दिलेला आहे, टीचिंग पण आहे, राईट, प्रोफेशनल कॅपॅसिटी पण आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पण आहे. तुम्ही बघा की कुठला एक्सपिरियन्स कुठल्या कॅटेगरीमध्ये तिथं मेन्शन केलेला आहे. क्लिअर? त्यानंतर इथलं तर सर्व माहिती आहे तुम्हाला, कधीपासून कधीपर्यंत कुठली पोस्ट आहे, नेचर ऑफ अपॉइंटमेंट काय आहे, नेचर ऑफ पोस्ट काय आहे, पे स्केल आणि लास्ट पे ड्रॉन, हे पूर्ण. आता वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असेल तर 7 वर्षाचा एक्सपिरियन्स 6 ऑर्गनायझेशन मधून आहे, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक ऑर्गनायझेशनचं एक सर्टिफिकेट घ्या. ओके, सगळ्यांना स्कॅन एकाच पीडीएफ मध्ये करायचं आणि नंतर अपलोड करायचं असतं. ओके, आता हे तेव्हा येणार आहे, पण आता कसं आचारसंहिता जवळपास संपत आलेली आहे, काही जास्त दिवस आता राहिलेलं नाही आहे. एक्झाम जर लवकर आली पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे, पण काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन 3-3, 4-4 महिने हे सर्टिफिकेट प्रोव्हाइड करायला घेतात. ओके, त्यामुळे आतापासून आपल्याला या तयारीमध्ये लागायचं आहे. हे सर्व ऑर्गनायझेशन कडून आपल्या सर्टिफिकेट काढून घ्यायचे आहे. याच्या पुढेही कधी प्रयत्न करत जा. तुम्ही जर गव्हर्नमेंट ऍस्पायरंट असाल, गव्हर्नमेंट जॉब द्यायचे असतील तुम्हाला, तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे एक्सपिरियन्स असावा. कारण बऱ्याचशा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन एक्सपिरियन्सवर जॉब असेल तर याच फॉर्मॅटमध्ये मागतात.
मग तो पेपर एमपीएससीनं सेट केलेला असो की बाकी काही ऑर्गनायझेशननं सेट केलेला असो, त्यांना या फॉर्मॅटचे एक्सपेक्टेशन असतं. क्लिअर. आता मेडिकल ऑफिसरच्या पोस्ट आलेल्या होत्या त्यावेळेसही त्यांनी याच फॉर्मॅटमध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागितलेला होता. क्लिअर. तर हे तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये हवंय. आता तुम्ही अपलोड केलं नसेल तर प्रॉब्लेम नाही येत, पण तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूच्या म्हणजे रिटर्न रिझल्ट लागल्यानंतर लगेच हे लागणार आहे. काही दिवसाचा गॅप मिळेल, पण तेवढ्या गॅप सफिशियंट आहे नाही आहे माहिती नाही. फॉर्म ओपन होतात रिटर्नचा रिझल्ट लागल्यानंतर आणि तुम्हाला हे अपलोड करायचं असतं. क्लिअर. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःकडे हे आपले सर्टिफिकेट्स बनवून ठेवा. आता काही लोकांचं काय झालं, काही ऑर्गनायझेशन डिनाय करतात, त्यांना काही पॉईंट सोबत थोडासा प्रॉब्लेम असतो. मग तुम्हाला जर तसं वाटलं तर मला मेसेज करा की सर ही माझी ऑर्गनायझेशन आहे, तिला या पॉईंट सोबतचं ऑब्जेक्शन आहे, मी काय करू. क्लिअर. त्यावेळेस मी तुम्हाला फोनवरही डिस्कस करू, आपण मेसेज टाकून द्या, मी कॉल बॅक करतो, आपण त्याबद्दल डिस्कशन करू. राईट. मागच्या वेळेस इंडस्ट्रियल हेल्थ आणि सेफ्टीच्या वेळेस सुद्धा त्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी था, त्यावेळेस सुद्धा हा विषय आला होता. पण रिटर्नचा रिझल्ट लागल्यानंतर काही लोक जे डॉक्युमेंट आहे एमपीएससी कडून आलं, ह्या मला इंटरव्ह्यू कॉल आहे सर मला या फॉर्मॅटमध्ये लागतं, त्यानंतर त्या ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड केलं. मोस्टली ऑर्गनायझेशन डिनाय करत नाही. गव्हर्नमेंटसाठी तुम्ही अप्लाय करता, त्यांना फार जास्त ऑब्जेक्शन नसतात, ते या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतात. पण आतापासूनच लागा आणि हे काम एकदा फिनिश करून घ्या. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच. आणि जाता जाता पुन्हा एकदा आपली ही जी बॅच आहे, ओके, तुम्हाला जर जॉईन करायची इच्छा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे. इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज.